अरे चल बघूया जाऊन. कुत्रा इथेच बघून भुंकतोय. कदाचित त्याच्या पायाला मार लागला असावा. चल जाऊन बघूयात. अरे पिंकी, ह्याचा पायाला तर मार लागलाय. असं वाटतं ह्याचा ऍक्सिडेंट झालाय गोलू. ह्याचे डोळे तर बघ, हा तर रडतोय. कदाचित ह्याचं पायाला खूप दुखत असेल. अरे गोलू थांब, मी घरी जाऊन लगेच बँडेज घेऊन येते आणि ह्याच्या पायाला बँडेज बांधूयात. मग ह्याला नंतर डॉक्टरकडे घेऊन जाऊयात. हा, तू लवकर जा आणि मी इथेच थांबतो. तू बँडेज लाव गोलू. मी कॉटनवर डिटॉल लावून ह्याचं पायाला पुसते, म्हणजे इन्फेक्शन होणार नाही. पण ह्याला डॉक्टरकडे घेऊन जायची गरज आहे पिंकी. लवकर घेऊन जाऊयात. बाजूलाच एक प्राण्यांचे डॉक्टर आहेत. आपण ह्या डॉगीला त्यांच्याकडे घेऊन जाऊयात. अरे मुलांनो, हे काय आहे? काय झालं तुमच्या कुत्र्याला? अंकल, हा मला रस्त्यावर मिळाला. ह्याच्या पायाला मार लागला आहे आणि त्याच्यामुळे रडून रडून ह्याला खूप त्रास झालाय. तुम्ही बघा ना डॉक्टर. आणि दुखण्यामुळे ह्याच्या तोंडातून आवाज पण येत नाहीये डॉक्टर. थांबा, मी आताच त्यावर उपाय करतो आणि त्याला काही औषध पण देतो. त्याने याला आराम मिळेल. हे घ्या, आता हा ठीक होईल. ही काही औषध आहेत जी त्याच्या जेवणात त्याला मिळून द्या. पिंकी, आता त्रास हा आहे की हा डॉगी कुठे राहील बरं? आपण ह्याची काळजी कशी घ्यायची बरं? पिंकी, मला नाही वाटत की माझे मम्मी पप्पा ह्याच्यासाठी हो म्हणतील. यार गोलू, माझे पण आई वडील याला ठेवायला हो नाही म्हणणार. आता आपण काय करायचं? पिंकी, आता बघ ना, पाऊस तर यायचं लक्षण दिसत आहे. हा, पावसामुळे आपण ह्याला असं नाही सोडू शकत. ह्याला इन्फेक्शन होऊ शकतं. आयडिया, आपण असं करूया की कॉलनीच्या बाजूला एक पत्र्याचं शेड आहे, तिथे आपण ह्या डॉगीला ठेवूया. तो तिकडे राहील. अरे वा गोलू, तू तर खरंच चांगली आयडिया सांगितलीस. आपण दोघं दिवसभर बाहेरच असतो, तर आपण ह्याची काळजी घेऊया, ह्याच्यासोबत खेळूया.